वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे की 11वीची अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका पाठवा म्हणून. तर आता आपण पाहूया. मागच्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही परीक्षा आहे. अर्थशास्त्र इयत्ता 11वी 80 गुणांची दुसऱ्या सत्राची ही परीक्षा आहे. आणि हा विषय जो आहे तो कला शाखेला पण आहे आणि वाणिज्य शाखेला पण आहे. म्हणजे कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय सारखाच आहे. ती प्रश्नपत्रिका पाहूया. उत्तरं पण मी घेतलेली आहेत. यातील काही प्रश्न परीक्षेला येऊ शकतात, पण नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करावा. त्यासाठी सूचना काय आहेत पाहूया. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आकृत्या काढा. म्हणजे ते आकृती काढणं आवश्यक आहे, तक्ता काढणं आवश्यक आहे, ते काढायचंच. क्रमांक 3, उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला गुण दर्शवलेले आहेत की कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत. आणि चौथी शेवटची सूचना सगळ्यात महत्त्वाची, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. म्हणजे प्रमुख प्रश्न जो आहे तो नवीन पानावर घ्यायचा आहे. म्हणजे नवीन प्रश्न नवीन पानावर, उपप्रश्न तुम्ही एकाखाली एक लिहिले तरी चालू शकेल. आणि ही चौथी सूचना सर्वच विषयांना लागू आहे. म्हणजे कोणतीही उत्तरपत्रिका सोडवायची असो, ही सूचना पालन करायची. नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. चला तर पाहूया कशा प्रकारचे यावर प्रश्न आहेत. प्रश्न पहिला आहे तो एकूण 20 गुणा. पहिला प्रश्न 20 गुणांचा आहे. त्यातला प्रश्न योग्य पर्याय निवडा, तो 5 गुणांचा आहे. म्हणजे 5 पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. क्रमांक 1, अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. ब, अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनॉमिया पासून आले आहे. क, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. ड, अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. आता पर्याय, पहिलं विधान लिहायचं आणि नंतर त्याचे पर्याय लिहायचे आहेत अचूक उत्तराचा. पहिला पर्याय दिलेला आहे अ ब क, दुसरा पर्याय आहे अ ब, तिसरा ब क आणि चौथा अ ब क आणि ड. आणि याचं उत्तर आहे, अचूक पर्यायाचं उत्तर आहे चौथा अ ब क ड. म्हणजे अर्थशास्त्राला 4ही विधाने लागू होतात, म्हणून उत्तर आहे अ ब क ड. क्रमांक 2, पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. की पैशाची उत्क्रांती कशी झाली तसा क्रम लावायचा आहे. प्लॅस्टिक पैसा, कागदी पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा, पतपैसा. आणि इथं पर्याय दिलेले आहेत आ ई अ ई. दुसरा पर्याय आहे अ आ ई ई. तिसरा पर्याय आहे ई ई आ अ. आणि चौथा पर्याय आहे ई आ अ ई. आता याचं अचूक उत्तराचा पर्याय आहे क्रमांक पहिला आ ई अ ई. म्हणजे काय तर पहिला येतो आ म्हणजे पहिल्यांदा कोणता आहे कागदी पैसा, नंतर ई म्हणजे पतपैसा, नंतर अ म्हणजे प्लॅस्टिक पैसा आणि नंतर इलेक्ट्रॉनिक पैसा, असा याचा क्रम आहे. म्हणून पर्याय पहिला बरोबर आहे. 3, आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत कोणत्या बाबी बरोबर आहेत पाहूया. नियोजन आयोगाची स्थापना 1950मध्ये करण्यात आली. ब, पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. क, आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम आहे. ड, आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आता याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे अ ब आणि क. कारण 4ही बाबी आर्थिक नियोजनाच्या बाबतीत लागू होतात. बाकीचे पर्याय चुकीचे. अ ब क ड बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. 3 विधानं झाले. क्रमांक 4चं विधान पाहूया आपण. लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. अ, अमर्याद गरजा. ब, मर्यादित साधने. क, गरजांना अग्रक्रम नसतो. ड, गरजा साधनांचे पर्यायी उपयोग. याचं अचूक उत्तर आहे अ ब आणि ड. आता कसं उत्तर ते बरोबर आहे अ ब ड. तर अमर्याद गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग या मुद्द्यांचा विचार केला आहे, फक्त क मुद्द्याचा विचार केलेला नाही. क्रमांक 5, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतात पुढील गोष्टीचा अंतर्भाव होतो. जन्मदर आणि मृत्यूदर खूप जास्त.
ब मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो. क जन्मदर व मृत्यूदर कमी झालेले असतात. ड देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. आता इथे काय म्हटलंय, कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्यासाठी पर्याय. 1 अ आणि ब, 2 अ आणि क, 3 अ ब आणि क, 4 अ ब क आणि ड. याचा अचूक उत्तराचा पर्याय जो आहे तो आहे तिसरा अ ब आणि क. ड पर्याय आहे देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो. हे अंतर्भाव होत नाही लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये. हा झाला 5 गुणांचा प्रश्न. आता यानंतर पहिल्यातलाच ब आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण आहेत त्याला. 1 वस्तू विनिमय, त्याचा संबंध वस्तूशी. तर आधुनिक अर्थव्यवस्था, त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे. आधुनिक अर्थव्यवस्था त्याचा संबंध आहे पैसा. वस्तू विनिमयाचा संबंध वस्तूशी आहे, तर आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर आधारित आहे. 2 भौतिकशास्त्र, इथे रिकामे चौकटीत उत्तर लिहायचं आहे. मानसशास्त्र सामाजिक शास्त्र आहे, तर भौतिकशास्त्र हे जे आहे ते आहे नैसर्गिक शास्त्र. दुसऱ्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचं. 3 हंगामी बेरोजगारी, पर्यटन मार्गदर्शक गाईड म्हणतात त्याला. पुढे रिकामी जागा पदवीधारक. आता हंगामी बेरोजगारीचं उदाहरण दिलंय पर्यटन किंवा पर्यटक म्हणून दिलेलं आहे. मग पदवीधारकचं उदाहरण येईल सुशिक्षित बेरोजगारी. पर्यटन हंगामी तर सुशिक्षित पदवीधारकांची. 4 रिकामी चौकट दिली आहे, संसाधनांचा अपव्यय, कशाशी संबंध ओळखायचा आहे. पुढे पाहूया, सामाजिक परिणाम होतो मानवी मूल्यांचा ह्रास. मग मानवी मूल्यांचा ह्रास सामाजिक परिणाम आहे, तर संसाधनांचा अपव्यय हा आर्थिक परिणाम आहे. चौथ्या ठिकाणी उत्तर लिहायचं. 5 पैशाचे प्राथमिक कार्य विनिमयाचे माध्यम, तर रिकामी चौकट आहे मूल्य हस्तांतरण, हे पैशाचं आहे दुय्यम कार्य, म्हणून चौकटीत उत्तर लिहायचं पैशाचे दुय्यम कार्य. प्रश्न क्रमांक त्यातला क आहे की विसंगत शब्द ओळखा. गट दिलेला आहे, त्या गटात एक शब्द तर बसत नाही आहे, म्हणजे विसंगत आहे. 5 गुणांच्यासाठी प्रश्न आहे. एक आपण ओळखूया. क्रमांक 1 पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा. आता यामध्ये कोणता बसत नाही आहे शब्द, तर वाहन उत्पादन. वाहन उत्पादन उद्योग क्षेत्र आहे, पर्यटन, बँकिंग, विमा सेवा क्षेत्र आहे, म्हणून त्या गटात तो बसत नाही. उत्तर वाहन उत्पादन. 2 प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, उच्च शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण. आता पहा, यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे आतिथ्य सेवा, कारण हा सेवा व्यवसाय आहे. बाकीचं शिक्षणाचं क्षेत्राचं उदाहरण घेतलेलं आहे. क्रमांक 3 रेशन कार्डाचे रंग, पांढरे, हिरवे, केशरी, पिवळे. आता यामध्ये फक्त हिरव्या रंगाचं रेशन कार्ड नसतं, म्हणून ते गटामध्ये बसत नाही, बाकीच्या रंगाचे आहेत. 4 उष्मांक 2400, 1800, 2100 आणि 2250. आता पहा, इथे गटात न बसणारा शब्द आहे 1800, कारण 2400, 2100, 2250 हे प्रमाण आहे उष्मांकाचं आहार तज्ज्ञांनी ठरवलेलं ग्रामीण शहरी, पण 1800 मात्र नाही. क्रमांक 5चं उदाहरण पाहू आपण आता. गट नवरत्नांचा दर्जा असलेले धोरण, म्हणजे नवरत्न दर्जा प्राप्त उद्योगात दिलेले आहेत. पुढे SPCL, IOC, ONGC, HPCL, तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे SPCL. हा नवरत्न प्राप्त दर्जा उद्योग नाही आहे. ड पारिभाषिक शब्द लिहा. आता इथे पारिभाषिक शब्द लिहायचे आहेत. ड प्रश्न 5 गुणांच्यासाठी आहे आणि 5 पारिभाषिक शब्द लिहायचे. 1 आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे. 2 स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे. 3 भविष्यात परतफेड करण्याची तरतूद. 4 असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारलाही याबाबत माहिती दिलेली नाही. 5 लोकसंख्येतील वाढ ही आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासापेक्षा वेगवान होते. आता याची उत्तरं पाहूया. क्रमांक खाली घेतलेले आहेत मी. पहा, पहिलं विधान आहे आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे, म्हणजे काय, आर्थिक पायाभूत सुविधा. 2 स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे, म्हणजे सहकार चळवळ. 3 भविष्यात परतफेड करण्याची तरतूद, म्हणजे विलंबित देणी देण्याचे साधन. 4 असा पैसा जो खाती जमा नाही, सरकारला याबाबत माहिती नाही, तो काळा पैसा. आणि 5 लोकसंख्येतील वाढ ही आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासापेक्षा वेगवान होते, त्याला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. असा पारिभाषिक शब्द एक द्यायचा. विधान लिहून मग पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. मी जागा नसल्यामुळे खाली घेतलेला आहे हे. आता प्रश्न क्रमांक 2 सुरू होतोय.
आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 3 आणि 6 गुण आहेत. 3 संकल्पना लिहायच्या, म्हणजे 2-2 गुणांच्यासाठी एक संकल्पना. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्टीकरण लिहायला 1 गुण. 5 पैकी 3च लिहायच्या. 1. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे. 2. प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. 3. वसंत शेठ त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्याच्या धान्याच्या बदल्यात देतो. 4. कुसुमताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला, त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली. 5. रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार 10 वर्षासाठी कर्ज घेतले. आता आपण संकल्पना ओळखू आणि त्याचं स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आहे. उदाहरणातील संकल्पना आहे मूलभूत सुविधांवरील ताण. संकल्पनेचे स्पष्टीकरण द्यायचं. लोकसंख्या विस्फोटामुळे मूलभूत सेवांवर व इतर सुविधांवर विपरीत परिणाम होतो. यालाच मूलभूत सुविधांवरील ताण असे म्हणतात. क्रमांक 2ची संकल्पना आहे प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. उदाहरणात संकल्पना आहे पर्यटन. त्याचं स्पष्टीकरण करायचं. आनंदासाठी किंवा व्यवसायासाठी काही कालावधीसाठी दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास व वास्तव्य म्हणजे पर्यटन होय. क्रमांक 3चं संकल्पना आहे वसंत शेठ त्याच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्याच्या धान्याच्या बदल्यात देतो. उदाहरणातील संकल्पना आहे वस्तू विनिमय. स्पष्टीकरण. ज्या विनिमय पद्धतीत वस्तूंचा व सेवांचा विनिमय वस्तूंच्या व सेवांच्या बदल्यात होत असे ती विनिमय पद्धत म्हणजे वस्तू विनिमय पद्धत होय. क्रमांक 4. कुसुमताईंनी त्यांचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू केला, त्यामुळे तेथील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली. उदाहरणात संकल्पना आहे ग्रामीण औद्योगिकरण. संकल्पनेचे स्पष्टीकरण. ग्रामीण औद्योगिकरण या प्रक्रियेद्वारे देशातील ग्रामीण भागात उद्योग विकसित केले जातात व त्याद्वारे रोजगार निर्माण करून ग्रामीण भागाचा विकास केला जातो. क्रमांक 5. रामरावजींनी शेतीमध्ये सिंचन व्यवस्थेच्या उद्देशाने बँकेच्या अटी व नियमानुसार 10 वर्षासाठी कर्ज घेतले. उदाहरणातील संकल्पना आहे दीर्घकालीन कृषी पतपुरवठा. स्पष्टीकरण. जो कृषी पतपुरवठा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पुरवठ्यास दीर्घकालीन कृषी पतपुरवठा असे म्हणतात. आता दुसऱ्यातलं ब आहे प्रश्न. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 लिहायचे आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका फरकाला 2 गुण, म्हणजे फरकाचे 2च मुद्दे लिहिले तरी 2 गुण मिळतात. जास्त लिहायची गरज नाही. 1. प्रधान नाणी लाक्षणिक नाणी. 2. हंगामी बेकारी छुपी बेकारी. 3. नीती आयोग व नियोजन आयोग. 4. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य. 5. सुशिक्षित बेरोजगारी औद्योगिक बेरोजगारी. याचा फरक स्पष्ट करूया आपण. पहिला फरक आहे प्रधान किंवा प्रमुख नाणी आणि दुसरं गौण किंवा लाक्षणिक नाणी. त्याचा अर्थ लिहायचा. ज्या धातूच्या नाण्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य समान असते त्या नाण्यांना प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी म्हणतात. ज्या धातूच्या नाण्यांचे दर्शनी मूल्य त्यांच्या आंतरिक मूल्यापेक्षा अधिक असते त्या नाण्यांना गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी असे म्हणतात. 2. मुद्दा लिहायचा. वापरातील धातू. सोने, चांदी इत्यादी मौल्यवान धातूंचा वापर करून प्रमाणित नाणी बनवली जात असत. ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी कमी दर्जाच्या धातूंचा वापर करून गौण नाणी बनवली जातात. 2 गुणांच्यासाठी एवढा फरक लिहायचा. पुढचा फरक आहे क्रमांक 2चा हंगामी बेकारी व छुपी बेकारी. त्यातला हंगामी बेकारी पाहूया आपण. हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. शेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी पावसावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे. शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास 5 ते 6 महिन्यांसाठी बेरोजगार राहते. शेतीशिवाय स्थलपरत्वे हंगामी बेरोजगारी ही पर्यटन मार्गदर्शक, बँड पथक, साखर कारखाना कामगार, बर्फ फॅक्टरी कामगार, मासेमारी इत्यादी व्यवसायांमध्ये आढळून येते. दुसरा फरकातला भाग लिहायचा आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेकारीचा. सामान्यतः भारतातील खेड्यांमध्ये ही बेरोजगारी आढळते. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लोक काम करताना दिसतात.
त्यापैकी काही मजुरांना कामावरून कमी केले तरी उत्पादनावर त्याचा काही परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ती एका विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे जिथे अतिरिक्त मनुष्यबळ असून त्यामध्ये काही मजुरांची सीमांत उत्पादकता 0 असते. शेतजमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी निर्माण करतो. ग्रामीण भागात जवळपास 20% श्रमशक्ती छुप्या बेरोजगारीत आहे. संयुक्त कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगाराचा अभाव, शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार इत्यादी छुप्या बेकारीची कारणे आहेत. आता फरक लिहायचा आहे पुढचा. नियोजन आयोग आणि नीती आयोग, त्याचा अर्थ लिहायचा. नियोजन मंडळाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. दुसरा मुद्दा लिहायचा अधिकार. राज्यांसाठी धोरणे लागू करणे आणि राज्य सरकारला निधी पुरवणे हे नियोजन आयोगाचे अधिकार होते. नीती आयोग हा केवळ विचार विनिमय करणारा गट असून त्यास धोरणे बनवण्याचा अधिकार नाही. पुढचा फरक आहे क्रमांक 4चा. उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. त्यातलं उपयोगिता मूल्य आपण प्रथम घेऊया. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य होय. उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे. हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. पुढचा पाहूया आपण माहिती अधिक विनिमय मूल्याची. आता विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य होय. हे मूल्य पैशाच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू असे म्हणतात. उदाहरणार्थ टीव्ही, कार इत्यादी. हिरे, पाणी, विरोधाभास. उपयोगिता आणि विनिमय मूल्यामधलाच आहे हा. काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. उदाहरणार्थ पाणी. तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी पण व दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते. उदाहरणार्थ हिरा. पुढचा फरक आहे शेवटचा 5वा. सुशिक्षित बेरोजगारी आणि औद्योगिक बेरोजगारी. सुशिक्षित बेरोजगारी. काम करण्याची इच्छा आणि शिक्षणाची पात्रता असूनही रोजगार मिळत नाही, त्यास सुशिक्षित बेरोजगारी म्हणतात. ही बेरोजगारी शालांत परीक्षा उत्तीर्ण, पदवीपूर्व शिक्षण, पदवीधारक, पदव्युत्तरांमध्ये दिसून येते. शिक्षणाप्रती उदासीनता, पांढरपेशा व्यवसायाला प्राधान्य, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव, रोजगाराच्या संधी व सुशिक्षितांमधील असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधींची माहिती नसणे ही सुशिक्षित बेरोजगारीची कारणे आहेत. त्यातला दुसरा भाग आहे औद्योगिक बेरोजगारी. शहरातील कारखाने व उद्योगांमधील बेरोजगारीस औद्योगिक बेरोजगारी म्हणतात. हे कामगार कुशल किंवा अकुशल असतात. हा सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा प्रकार आहे. मंद औद्योगिक वृद्धी, वेगाने वाढणारी लोकसंख्या, प्रशिक्षण सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाची कमी, स्वीकार्य क्षमता, उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, श्रमाची कमी गतिशीलता हे औद्योगिक बेरोजगारीची मुख्य कारणे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती 3? 5 प्रश्नांच्यापैकी 3च लिहायची. 12 गुण आहेत म्हणजे एक प्रश्न 4 गुणांच्यासाठी. 1. भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा. 2. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा. 3. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. 4. संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 5. मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता ह्या प्रश्नांच्यामध्ये 4 गुणांना प्रश्न आहे, मग 4 मुद्दे तरी यायला हवेत. जास्त असतील तर लिहायची काही गरज नाही. 4 मार्काला 4 मुद्दे लिहायचे. 8 मार्काला हा प्रश्न आला तर 8 मुद्दे लिहायचे, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 1 आपण पाहूया. आता भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा. 7-8 कारणे यात आहेत, त्यातली 4 लिहिली तरी चालतील. उत्तर: भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. निरक्षरता. भारतात निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतात निरक्षर व्यक्तींचा विवाहासंबंधीचा आणि अपत्यांविषयीचा दृष्टिकोन अत्यंत अलौकिक असल्याचे आढळते. भारतातील स्त्रियांमधील निरक्षरता ही वाढत्या जन्मदरास कारणीभूत असल्याचे दिसून येते. 2. विवाहाची सार्वत्रिकता.
भारतात विवाह हे धार्मिक व सामाजिक कर्तव्य मानले जाते. शिक्षणाचा प्रसार होऊ नये भारतातील लोकांचा विवाहाविषयीचा दृष्टिकोन बदलल्याचे आढळून येत नाही. परिणामी भारतात जन्मदर वाढल्याचे दिसून येते. 3. विवाहाचे वय. इतर देशांच्या तुलनेत भारतात लग्नाचे सरासरी वय कमी असल्याचे दिसून येते. भारतात विवाहासाठी स्त्रियांचे वय 18 आणि पुरुषांचे वय 21 आहे. भारतात कमी वयात विवाह केल्यामुळे जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. 4. मुलगाच हवा. भारतात धार्मिक अंधश्रद्धांमुळे अनेक जोडप्यात मुलगाच हवा, याला मेटा प्राधान्य अशी वृत्ती आढळून येते. परिणामी पुत्रप्राप्ती होईपर्यंत अनेक बालिकांना जन्म दिला जातो व त्यामुळे भारतात जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. एवढे 4 मुद्दे लिहिले तरी चालेल, पण मी सगळे मुद्दे घेतलेत. 8 मार्काला प्रश्न आला तर हे सगळे मुद्दे तुम्हाला लिहावे लागतील. क्रमांक 5. संयुक्त कुटुंब पद्धती किंवा एकत्र कुटुंब पद्धती. भारतात अनेक लोक संयुक्त कुटुंबात राहतात. संयुक्त कुटुंब पद्धतीत आर्थिक जबाबदारी विभागली जाते. परिणामी भारतात जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. 6. शेतीवरील अवलंबित्व. भारतातील अनेक व्यक्तींचा शेती हा रोजगार आहे. भारतीय शेती मनुष्यबळावर अवलंबून आहे. परिणामी अपत्यांची संख्या जेवढी जास्त तेवढे मनुष्यबळ जास्त असा गैरसमज भारतातील लोकात आहे. त्यामुळे भारतात जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. 7वा मुद्दा आहे दारिद्र्य. भारतातील अनेक व्यक्ती दरिद्री किंवा गरीब आहेत. परिणामी अपत्यांची संख्या जेवढी जास्त तेवढे भविष्यातील उत्पन्न प्राप्तीचे मार्ग जास्त असा गैरसमज भारतातील लोकात आहे. त्यामुळे भारतात जन्मदर जास्त असल्याचे दिसून येते. 8. कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयीचे अज्ञान. शिक्षणाचा अभाव, गैरसमज इत्यादी कारणांमुळे भारतातील अनेक लोकात कुटुंब कल्याण कार्यक्रमाविषयी अज्ञान आहे. परिणामी भारतात जन्मदर वाढत असल्याचे दिसून येते. प्रश्न क्रमांक 2 आहे. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. सहकार चळवळ हे महाराष्ट्राने देशाला दिलेले मोठे योगदान आहे. 2. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे. 3. सहकारी चळवळीची प्रमुख तत्त्वे ही स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता आणि एकता यांना प्रोत्साहन देतात. 4. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मुख्यत्वे कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित होती. कालांतराने सहकार चळवळीचा कृषी प्रक्रिया, कृषी विपणन, सहकारी साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय, सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, सहकारी कापड उद्योग, गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक भांडार इत्यादी क्षेत्रातही विस्तार झाला. 5. 31 मार्च 2017 नुसार महाराष्ट्रात 1.95 लाख सहकारी संस्था असून या संस्थांचे 5.25 लाख सदस्य आहेत. क्रमांक 3. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या पुढील प्रमाणे आहेत. क्रमांक 1. शासकीय दप्तर दिरंगाईमुळे महाराष्ट्रात अनेक उद्योग सुरू होण्यास विलंब होतो. 2. महाराष्ट्रात उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकासाच्या संधी तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. 3. महाराष्ट्रात उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाचा तुलनेने अभाव आहे. 4. महाराष्ट्रातील काही भागात पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगातील कच्च्या मालाच्या व पक्क्या मालाच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. 5. महाराष्ट्रात नवीन उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या घटकांचा अभाव आहे. 6. महाराष्ट्रात उद्योगाच्या विकासाच्या बाबतीत प्रादेशिक असमतोल आहे. प्रश्न क्रमांक 4. संपत्तीची वैशिष्ट्ये लिहा. 1. संपत्तीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. 1. उपयोगिता. ज्या वस्तूंमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असते त्या वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज इत्यादी. 2. दुर्मिळता. ज्या वस्तूंचा पुरवठा हा त्या वस्तूंना असणाऱ्या मागणीच्या तुलनेत कमी असतो, म्हणजे ज्या वस्तू त्यांच्या मागणीच्या तुलनेत दुर्मिळ असतात अशा वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ किंमत देऊन विकत घ्याव्या लागणाऱ्या सर्व आर्थिक वस्तू. क्रमांक 3चं वैशिष्ट्य आहे विनिमयता. ज्या वस्तूंचा एका ठराविक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विनिमय करता येतो
अशा वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ वाहने, दागदागिने इत्यादी. 4. मनुष्यबाह्यता. ज्या वस्तू मानवी शरीरबाह्य असतात व त्यामुळे हस्तांतरणीय असतात अशा वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. 5वा प्रश्न, मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य, गरजा अमर्यादित असतात. गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज निर्माण होते, म्हणजेच गरजा अमर्यादित स्वरूपाच्या असतात. 2. गरजा पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात. उदाहरणार्थ अन्न, पाणी इत्यादी वस्तूंच्या गरजा. काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात. क्रमांक 3. गरजा वयानुसार बदलतात. गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात. उदाहरणार्थ खेळणे, गोष्टीची पुस्तके इत्यादी लहान मुलांच्या गरजा असतात, तर संगणक, संदर्भ पुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तींच्या गरजा असतात. 4. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्स इत्यादी पुरुषांच्या गरजा असतात. 5. गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. प्रत्येक व्यक्तीच्या खास सवयी व आवडीनिवडी असतात, म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलतात. आता यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहिले तरी चालेल, पण मी मात्र सगळे मुद्दे इथे घेतलेले आहेत. 6वा मुद्दा आहे, गरजा हवामानानुसार बदलतात. हवामानानुसार, ऋतूनुसार गरजा बदलत असतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते. 7. गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजांवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ खाद्यपदार्थांच्या गरजा, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार बदलत जातात. प्रश्न क्रमांक 4 आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. भाग क्रमांक 2 पुढील व्हिडिओ लेक्चर मी लवकरच तयार करेल. व्हिडिओ लेक्चर अनेक विद्यार्थ्यांनी तयार करून मागितलेलं होतं, म्हणून ही नमुना प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट केला तर मी व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलं की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसेच आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट येत नाहीत व्हिडिओ खाली, त्यामुळे मला कळत नाही तुम्हाला समजलं आहे की नाही समजलं आहे, आणखी काही कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत. तर तुमचं मत तुम्ही मांडायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. दुसरा भाग मी लवकरच घेऊन येईल. पुढील प्रश्न आपण 4, 5, 6 त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया. अभ्यासासाठी शुभेच्छा.